नमस्कार. या एप्रिलमध्ये मी वयाच्या 31मध्ये पोचलेलो आहे. या औचित्याने मागचं 1 वर्ष मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. हे व्यक्तीच्या नश्वरतेबाबत आहे. आपला जन्मदिवस म्हणजे संपणारं एक वर्ष आहे. तर नक्कीच मागच्या एप्रिलपासूनचा आत्ताच्या एप्रिलपर्यंतचा प्रवास मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. एप्रिल आणि मे उन्हाळी बॅचनंतर जूनमध्ये आम्ही नवीन सत्राला सुरुवात केली आणि सुदैवाने माझे मार्गदर्शक श्री बालाजी जबडे सर यांच्या समवेत गुरुपौर्णिमेने या सत्राची सुरुवात झाली. तर एकंदरीत सुरुवात अतिशय सुंदर झाली होती. सगळं सुरळीत चालू असताना परत एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मला माझा क्लास शिफ्ट करायची ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि मला मात्र माझ्या क्लासला शिफ्ट करायचं आव्हान होतं. माझ्यासमोर एक नवीन प्रश्न परत होता. एका बंद ब्लॉकला मला एका विद्यामंदिरामध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि माझ्या कुठल्याच परिस्थितीचा परिणाम मला माझ्या विद्यार्थी आणि माझ्या स्टाफवर होऊ द्यायचा नव्हता. मर जाऊं ठरल्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागलो आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत मुले चांगली प्रिपेअर झाली त्यांच्या परीक्षेसाठी. रूठे बच्चे की हंसी जैसे परिवारासोबत दिवाळी आणि नंतर लगेच डिसेंबरमध्ये माझा योग आला. मला श्री कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेता आलं, जो एक अद्भुत अनुभव होता. डिसेंबरच्या शेवटी चाकूर येथे मुलांची शैक्षणिक सहल नेण्यात आली. हा एक आनंददायी अनुभव होता. ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू. जानेवारीमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमासह बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. फेब्रुवारीमध्ये मी माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने शांभवी महामुद्रा दीक्षा प्राप्त करू शकलो, जी माझ्यासाठी एक मोठी प्राप्ती होती. दरम्यान पालक स्नेहभेट आयोजित केली गेली फेब्रुवारीमध्येच. त्याला सुद्धा पालकांचा सुंदर प्रतिसाद लाभला. जाना जिंदा हूं मैं तो अभी एक ऐसी. या वर्षातली सर्वात सुंदर बाब म्हणजे माझ्या सद्गुरूंची भेट. मागच्या 5 वर्षापासूनची जी इच्छा मनात राहिली होती ती माझ्या टीममुळे मी ही करू शकलो आणि जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मी या महाशिवरात्रीला तमिळनाडू येथे पोहोचलो आणि धन्य झालो माझ्या गुरूंना बघून, प्रत्यक्षात त्यांना बघून. हा एक अद्भुत अनुभव होता. मार्चमध्ये मुलांचे सेकंड टर्मचे पेपर्स तयारी आणि ह्या प्लॅनिंग्स
सुरू होत्या. वेगवेगळी शैक्षणिक आयोजनं ही घेत मुलांचा अभ्यास आम्ही पूर्ण स्वतःला झोकवून टाकलं. सावलीची आसना कोवळेसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरी. कारण माझा जन्म हनुमान जन्मोत्सवाचा आहे म्हणून माझं नाव मारुती ठेवण्यात आलेलं आहे. तर दरवर्षी त्यांच्याच पूजनाने माझी सुरुवात होत असते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मग क्लासमध्ये मुलांनी, माझ्या टीमने अतिशय उल्हासपूर्ण वातावरणामध्ये हे सेलिब्रेशन केलं. नाव नाही ज्यास काही तो अनोखा रंग मी, जो पुरेल जन्म सारा तो सोबतीचा चंग मी. मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो. या संपूर्ण वर्षात मला माझ्या मित्रांची खूप साथ लाभली. श्री अर्जुन सरांचं गायडन्स मला वारंवार मिळत राहिलं आणि सोबतच माझी टीम, प्रतीक्षा टीचर, दिव्या टीचर, राधा टीचर यांचंही सहकार्य लाभलं. हे 1 वर्ष माझं जागी राहणं आणि उपाशी राहण्याचं ठरलं, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझी साधना कधीच सोडली नाही. ही एक गोष्ट मी या वर्षभरात पाळली. पण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माझी निसर्गाशी असलेली एकरूपता, यावरूनच माझी ओळख व्हावी मला असं नेहमी वाटते. मोजताना श्वास माझे अंतरीचे हास्य मी, मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो, मीची मज व्यालो